राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेल्यावर शिवसेनेच्या नेत्या ज्योती वाघमारे त्यांच्या सोलापुरातल्या घरी पोहोचल्या। त्या ज्या जगजीवनराम झोपडपट्टीत वाढल्या त्या झोपडपट्टीत सुरुवातीला जाऊन त्या जुन्या घरासमोर नतमस्तक झाल्या। यावेळी झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलांनी मोठ्या आनंदात ज्योती वाघमारेंचं स्वागत केलं। यावेळी प्रत्येक जण भावुक झालेला पाहायला मिळाला। एकनाथ शिंदेंनी खासदारकीची संधी दिल्याबद्दल ज्योती वाघमारेंनी आभार मानले। सोलापुरातल्या मोदी परिसरातील ही बाबू जगजीवनराम झोपडपट्टी आहे आणि या ठिकाणी बघताय सगळे झोपडपट्टीतील कामगार आज एकत्रित आलेले आहेत आणि आनंदोत्सव साजरा करतायत, कारण त्यांच्या कुटुंबातील लेख आज दिल्लीच्या संसदेत जाणार आहेत। खासदार ज्योती वाघमारे आपल्यासोबत आहेत। ताई, खरं तर या झाडाखाली कदाचित अभ्यास केला असा, या गल्लीमध्ये राहिला असाल आणि आज इथून तुम्ही दिल्लीपर्यंतची सफर गाठणार आहात। काय आनंद आहे, किती आनंद होतोय सगळ्याचा? खूप आनंद आहे। गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा सफर करणं खूप अवघड असतं सर्वसामान्यांसाठी, ज्यांच्यासाठी कुठला वारसा नसतो। कारण आतापर्यंत राज्यसभा ही कदाचित फिल्म स्टार, सोशलाइट्स, बिझनेसमॅन ज्यांचा 100-200 कोटीचा टर्नओव्हर आहे त्यांनाच मिळत असेल। पण मला वाटतं की माननीय उपमुख्यमंत्री आणि लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी महिला दिनाची भेट दिली आम्हा सगळ्या महिलांना। माझी उमेदवारी महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी लाडक्या बहिणींची उमेदवारी आहे आणि आज इथे तुम्ही सगळे बघताय माझा प्रवास ह्या सगळ्या लोकांनी खूप जवळून बघितलाय। आज सोलापूरच्या याच गल्लीमध्ये अनवाणी पायानं उपाशी पोटी अभ्यास करणारी पोरगी आज दिल्लीपर्यंत पोहोचतेय। हे फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या संविधानामुळे, शिवरायांच्या स्वराज्यामुळे आणि शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्यामुळे शक्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.